नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर, संस्थापक अध्यक्ष रानमित्र इको क्लब. आणि रानमित्रच्या वतीने यावेळेस आपण मकर संक्रांतीला एक खूप मोठा घाट घालायचं ठरवलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या येणारा जो जानेवारी महिन्यातला सण आहे मकर संक्रांत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सणांचं पावित्र्य जपणं हे आपल्याच हातात आहे, नाही का? काय होत चाललेलं आहे ना की मकर संक्रांतीचा देखील थोडासा विपर्यास होत चाललाय. कसा? मी हे नाही म्हणत की पतंग उडवली नाही पाहिजे वगैरे, पण त्यासाठी जो मांजा वापरला जातोय तो आपण चायनीज मांजा वापरतोय. चायनीज म्हणजे कसा? नायलॉन. आणि तो इतका म्हणजे असा कडक असतो, इतका घट्ट, आणि तुम्हाला इव्हन हाताला इजा होते, पक्ष्यांना क्षती पोहोचते, जीव जातो पक्ष्यांचा, प्राण्यांचा जीव जातोय. बऱ्याचदा तर चालवता चालवता अनेक जणांचे असे गळ्याला कापला जातोय, नसा कापल्या जात आहेत, हात वगैरे तर पूर्ण असे सोलवटले जातात. तरी देखील या मांज्याचं एवढं क्रेज का बरं आहे आपल्यात? कारण तो स्वस्त मिळतो. बरं, सगळीकडे बँड आहे. आपला अकोला पोलीस प्रशासन यासाठी दिवस रात्र झटत आहे. अकोला महानगरपालिकेने तर झोन वाईज म्हणजे दक्षिण झोन, उत्तर झोन, पूर्व पश्चिम झोन असे अधिकारी नियुक्त केलेत की ह्याच्यावरती कडक कारवाई होऊ शकेल असं. तरी पण कुठून ना कुठून हा सर्क्युलेशन मध्ये येतो. आणि आजकाल जर तुम्ही पाहिलं की जाता येता जर आपल्या पायात एखादा मांजा आला तर तो सर्रासपणे नायलॉनचाच असतो. मग एवढा क्षती पोहोचणारा जर मांजा आपण वापरून आपलं सण साजरे करत असू तर त्या सणांना काय पावित्र्य राहील, किंवा काय त्या सणांचं समाधान असेल, किंवा आपण सण का साजरे करतो? एक वेगळी ऊर्जा मिळावी म्हणून, किंवा त्या सणांचं एक मांगल्य असतं. तर ते जर जपायचं असेल तर ह्या नायलॉन मांजाला नाही म्हणा. कोणी उडवत असेल नायलॉन मांजानी पतंग तर त्यांना त्याच्यापासून रोखा. तुम्हाला जर असं आढळलंय की तुमच्या आजूबाजूला कुठे ह्याची विक्री होत असेल तर अकोला पोलीस प्रशासन किंवा अकोला महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना ते कळवा की इथे इथे मिळतोय मांजा, ते कारवाई करतील. तर आपण काय करणार आहोत यासाठी रानमित्राच्या वतीने आता ते सांगते. 13 जानेवारी हा आपण नायलॉन मांजा निषेध दिन म्हणून साजरा करतोय. तर सामूहिकरित्या हा निषेध दिन आपल्याला साजरा करायचा आहे. कारण कोणतीही चळवळ ही लोक चळवळ असावी. कारण कितीही झालं तरी प्रशासन म्हणा किंवा एका क्लबचं हे काम नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर ठरवलं की मी हे करणार नाही किंवा मी नायलॉन मांजा वापरणार नाही, तर तो विक्री करणारा कसा करेल विक्री, है ना? मागणी असते म्हणून त्याचा पुरवठा केला जातो. तर मागणी त्याची होऊ देऊ नका. साधे जे आपला मांजा असतो तो छान असतो ना, त्यानेच उडवा पतंग, मजा घ्या. आणि ते जे जोर जोरात डीजे वाजवून जे गच्चीवर आजकाल खेळ खंडोबा होतोय सगळ्याचा, तोही नका करू. कारण ती आपली संस्कृती नाही. थोडंसं तेही जपा. आपल्यापुरती गाणी ऐकत करा ना. तुम्हाला डीजे वगैरे कशाला हवा असतो? कशाला आपल्याला लोकांना दाखवायचंय की आमच्याकडे किती मोठा डीजे आहे आणि किती मोठी आम्ही पतंगबाजी करतोय? हे आपल्यासाठी, आपल्या करमणुकीसाठी, आपल्या मनोरंजनासाठी आपण हे केलेलं असतं. तर एक थोडीशी काळजी घ्या पर्यावरणासाठी. थोडे पाऊल उचला, थोडे सिरियस व्हा. आणि तुम्ही आम्ही जर ठरवलं तर हे सगळं पाश्चात्तीकरण आपण समूळ नष्ट करू शकतो. तर हे जरूर जरूर तुम्ही अंमलात आणावं. आणि त्यासाठी आपण भेटूया 13 तारखेला 5 वाजता मनपा शाळा रामदासपेठ अकोला येथे. पाण्याच्या टाकीजवळ आहे ती शाळा. आणि आपले आयुक्त सर, अकोला पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि अनेक शाळा आणि क्लब्स आपल्यासोबत तिथे असणार आहेत. तर तुम्हाला नायलॉन मांजा आढळला तर तिथे घेऊन या आणि आपण त्याचं तिथे निषेध म्हणून तो कापून छोटे छोटे तुकडे करणार आहोत. आपण जाळणार नाही आहोत. कारण परत प्रदूषण होईल आणि पर्यावरणाला हानी होईल, म्हणून आपण जाळणार नाही आहोत. पण त्याचे इतके छोटे तुकडे करूया की ते परत वापरात नाही आले पाहिजे. तर तुमचा सहभाग मी अपेक्षित आहे मला. आणि आपण सगळे तिथे भेटूया आणि हे जे पाश्चात्तीकरण आहे ह्याला समूळ नष्ट करूया. तर भेटूया 13 जानेवारी 5 वाजता मनपा शाळा रामदासपेठ अकोला येथे. तर चला, ही लोक चळवळ करण्यासाठी, होण्यासाठी तुम्ही रानमित्राला मदत करा. धन्यवाद.